मित्रांनो, ही सोयाबीन आहे. जवळपास 2 ते 3 3.5 एकरच्या आसपासचा प्लॉट आहे हा. 14 जूनची लागवड आहे आणि ग्रीन गोल्ड 3344 हे वाण आहे. मांड्या इतकली किंवा काही ठिकाणी कमरा इतकली आहे. आणि शेंगा जर पाहिल्या तर शेंगा पण चांगल्या आहेत. मी तुम्हाला शेंगा पण दाखवतो या ठिकाणी. थोडं सध्या आळीचा अटॅक दिसतोय आणि शेंगा लागलेल्या आहेत बऱ्यापैकी. शेंगाची साईज छोटी आहे, हे पाहू शकता. यावर्षी एक वैशिष्ट्य दिसलं की पाऊस भरपूर असल्यामुळं गेल्या 3 वर्षात मुबलक असा पाऊस नव्हता, पण यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे. आणि कापसाची किंवा सोयाबीनची कोणतीही व्हरायटी असली तरी यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वाढ खूप झालेली आहे. आता या सोयाबीनला 3344 ग्रीन गोल्डचं वाण आहे आणि या वाणाला खूप शेंगा लागतात आणि कमी कालावधीमध्ये जवळपास 15 दिवसानं बाकीच्या वाणापेक्षा अगोदर येणारं वाण आहे. मात्र यावर्षी या वाणाला पण पाहिजे तशा, जसं दरवर्षी येतं वाण हे जास्त शेंगा लागतात, वाढ जास्त होत नाही. पण यावर्षी वाढ खूप झाली आणि शेंगा पण जशा पाहिजे तशा त्या पद्धतीनं शेंगा दिसल्या नाहीत मला तरी. पण एकंदरीत एक 7-8 पर्यंतचा एकरी उतार येईल ह्या ज्या शेंगा आहेत त्याच्यावरून असं दिसतंय. पण एरवी 10च्या पुढं 10-12 पर्यंत उतार सरासरी बरेच शेतकरी या वाणाचं काढतात. आणि रोगराईला पण कमी बळी पडणारा हा वाण आहे. तर मी आतापर्यंत एकही फवारणी केलेली नाही. आता शेंगा बऱ्यापैकी सुटलेल्या आहेत, त्यामुळे अळीचं प्रमाण थोडंसं काही प्रमाणात एक प्रत्येक काही ठिकाणी मला अळ्या 1-2 अळ्या दिसल्या. आणि आपण पाहू शकता की काही झाडांचं पानं पण अळींनी खाल्लेले आहेत. हे पहा, हे अळीचं झाडाचं पान आहे ते खाल्लेत बरेचसे. काही त्यांनी पानांना कुठं छिद्र दिसतात पडलेले अळीचं, त्यामुळं प्रभाव अळीचा काही प्रमाणात आहे, प्रादुर्भाव असं दिसतंय. उद्याच्याला फवारणी मी करणार आहे, कोराजिनची फवारणी करणार आहे. कोराजिनबरोबर एक त्याला आपण हे म्हणूया पोटॅश आहे. आणि त्याबरोबर थोडंसं स्टिकर एक वापरलं आहे आणि बुरशीनाशक एक वापरलं आहे. उद्या मी फवारणी करून घेणार आहे पूर्णपणे. पाहूया मग नंतर. कोराजिन असल्यामुळं अळीचा बंदोबस्त तात्काळ होऊन जाईल काही घंट्यामध्येच. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू. शेंगा लागल्यानंतर, परिपक्व शेंगा झाल्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ काढणार आहे मी. सध्या तरी हा पहिलाच व्हिडिओ आहे या सीझनमधला किंवा हंगामामधला शेतीच्या बाबतीमध्ये. भेटू पुन्हा वेगळ्या विषयावरती, शेतीच्याच विषयावर भेटू. खास करून शेतामधल्या, माझ्या शेतामधल्या सोयाबीनच्या बाबतीतच एक व्हिडिओ नंतर काढणार आहे मी. तोपर्यंत नमस्कार.